जानेवारी 2026 मध्ये सोलापूर शहरामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्याकारणाने त्या निवडणुकीच्या काळामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच निवडणुका या भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात म्हणून पोलीस आयुक्त एम राजकुमार तसेच पोलीस उपायुक्त विजय कबाडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांनी वेळोवेळी बेकायदेशीरित्या शस्त्र बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश देऊन मार्गदर्शन केले होते. आज दिनांक 20/12/2025 रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम धारदार तलवारी घेऊन रूपाभवानी मंदिराकडे जाणाऱ्या लिंगायत स्मशानभूमीच्या कंपाऊंडजवळ येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलानी यांच्या आदेशाने पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी लिंगायत स्मशानभूमीजवळ सापळा रचून दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित इसमास जागीच गराटा टाकून पकडले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव मल्लीनाथ गुरलिंगप्पा निरगुडे, वय 43 वर्ष, राहणार 58 भवानीपेठ जम्मावस्ती सोलापूर असे असल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यामध्ये अंदाजे 14,000 रुपयांचा मुद्देमाल, एकूण 5 नग नंग्या तलवारी म्याणासह मिळून आल्या आहेत. पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा यांनी जमावबंदी आणि शस्त्रबंदीचा आदेश जारी केला असताना सदरच्या इसमाने वरील वर्णनाचे आणि किमतीचे शस्त्र बेकायदेशीरित्या स्वतःच्या जवळ बाळगून लोकसेवकांनी जारी केलेल्या शस्त्रबंदीचा आदेशाचा भंग केला आहे म्हणून त्याच्या विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय दगडू काटे, बक्कल नंबर 1504, नेमणूक जोडबापेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मल्लीनाथ निरगुडे याच्या विरुद्ध जोडबापेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 882/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 425 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. आरोपी याने सदर शस्त्रे कोठून आणली, कोणास विक्री करणार होता, तसेच यापूर्वी त्याने कोणाकोणास शस्त्राची विक्री केली आहे याबाबत तपास चालू आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलानी आणि पोलीस निरीक्षक गुन्हे मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महाडिक, पोलीस हेड कॉन्स्टेबल 1685 खाजप्पा परसप्पा आरेनोरू, पोलीस हेड कॉन्स्टेबल 1370 शीतल अशोक शिवशरण, पोलीस हेड कॉन्स्टेबल 333 शिवानंद लोहार, पोलीस हेड कॉन्स्टेबल 1321 बसवराज स्वामी, पोलीस शिपाई 1504 दत्तात्रय दगडू काटे, पोलीस कॉन्स्टेबल 98 अभिजित बाळासाहेब पवार, पोलीस कॉन्स्टेबल 1756 निलेश मारुती गोगरे, पोलीस कॉन्स्टेबल 1555 विठ्ठल काळजे, पोलीस कॉन्स्टेबल 1533 सोमनाथ तिटे, पोलीस कॉन्स्टेबल 1565 दादासाहेब सर्वदे या पथकाने पार पाडली आहे. आज रोजी जोडबाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सूरज मुलानी, त्याचबरोबर डीबी पथकाचे श्री श्रीनाथ महाडिक आणि त्यांच्या पथकाला बातमी मिळाली होती की एक इसम काही शस्त्र घेऊन विक्री करता आलेला आहे. त्यावरून त्यांनी सदर ठिकाणी जाऊन छापा घातला असता त्यांना एका पोत्याच्या गोणीमध्ये हत्यारे मिळाली. त्याच्यामध्ये एकूण 5 तलवारी मिळून आल्या. सदरच्या तलवारी ह्या त्याने विक्री करता आणल्याचे समजले आहे. सदर इसमाचे नाव मल्लीनाथ निरगुडे, राहणार भवानीपेठ असे असल्याचे समजले आहे. त्या तलवारी कुठून आणल्या याबाबतचा तपास डीबी पथकाचे प्रभारी श्री श्रीनाथ महाडिक व त्यांचे पथक करीत आहे.